नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाची जी एक्झाम आहे एस-टी-आय या पदासाठीचा निकाल आलेला आहे. 14 नोव्हेंबर 2025 रोजी एम-पी-एस-सी आयोगाने महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ग्रुप बी नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस कंबाईंड मेन्स एक्झाम 2024 जी आहे जाहिरात क्रमांक 106 2025 तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आला आहे. रिवाइज प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे लिस्ट नंबर 2 जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब एस-टी-आय या पदासाठी 2024साठी जाहिरात क्रमांक 106 2024 जी आहे तर ती पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षा दिल्या असेल तर त्यांनी त्यांचं लिस्टमध्ये नाव नक्की चेक करा. रोल नंबर, उमेदवाराचं नाव, कॅटेगरी, मार्क आणि रिमार्कनुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब या पदासाठी एस-टी-आय म्हणजे राज्य कर निरीक्षक या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठीचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आला. रिवाइज निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे. याचं PDF जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. 14 नोव्हेंबर 2025 रोजी एम-पी-एस-सी आयोगाने हा निकाल लावलेला आहे. तरी जे विद्यार्थी एम-पी-एस-सी आयोगाची तयारी करत आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्र गट ब जी 21 नोव्हेंबर 2025 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे त्या पदासाठीचे 21 डिसेंबर 2025 रोजी घेतली जाणारी एम-पी-एस-सी आयोगाची गट ब परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे. तर त्यांनी चेकआउट करायचं आहे की कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागत आहे आणि तुमचा अभ्यास किती असला पाहिजे. म्हणजे येणाऱ्या काळात परीक्षेचा निकाल जो आहे तर तो वाढतच आहे. दिवसांदिवस कट ऑफ जे आहे तर ते हाय जात आहेत. तरी तुमची तयारी जी आहे तर ती भरपूर चांगली असली पाहिजे. तर ही होती महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2024साठीच्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकालासंदर्भातली अपडेटेड माहिती. तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते. तर ते व्हिडिओ पण आपल्याला पाहायला मिळतील आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला पण पाहायला मिळतील. थँक्स फॉर द वॉचिंग.